हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स विथ एम के. तर आत्ता आपण बघतो आहे क्वेश्चन नंबर 4 जो आहे युनिट 2च्या क्वेश्चन बँकमधला, त्याचं सोल्युशन आपण बघतो आहे. तर त्यामध्ये एक डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे पार्ट्समध्ये डिवाईड करून, आणि प्रत्येक पार्टचं मीन तुम्हाला दिलेलं आहे, बरोबर. तर कुठलंही डिस्ट्रीब्युशन जर आपण 4 पार्ट्समध्ये डिवाईड केलं तर ते जे मीन आहे टोटल डिस्ट्रीब्युशनचं ते पण 4 पार्ट्समध्ये डिवाईड होतं. आणि ऑलरेडी त्यांनी जे डिव्हिजन केलेलं आहे त्या प्रत्येक पार्टचं मीन पण समोर दिलेलं आहे, बरोबर. सो व्हॉट इज द मीन ऑफ द टोटल डिस्ट्रीब्युशन? तर जो समेशन एफ एक्स बाय समेशन एफ वाला फॉर्म्युला आहे तोच आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. सो मीन इज इक्वल टू समेशन एफ एक्स डिवायडेड बाय समेशन एफ. फक्त इथं एक्स म्हणजे जनरली काय असतो तर ऑब्झर्वेशन असतो, पण या केसमध्ये तो ऑब्झर्वेशन आहे का? नो, तो त्या ऑब्झर्वेशनचं मीन आहे, कारण ऑब्झर्वेशन्स आर नॉट गिवन टू अस, देअर मीन इज गिवन टू अस. ओके, म्हणजे 50 फ्रिक्वेन्सी असणारा जो पार्ट 1 आहे त्याचं मीन तुम्हाला समोर दिलेलं आहे. म्हणजे इथं आपण काय करणार आहे तर जनरली आपण ऑब्झर्वेशनला फ्रिक्वेन्सीने मल्टिप्लाय करतो, पण या केसमध्ये वी आर गोइंग टू मल्टिप्लाय फ्रिक्वेन्सी बाय द मीन. ओके, सो पार्ट 1ची फ्रिक्वेन्सी किती आहे? 50, आणि पार्ट 1चं मीन किती आहे? 61. सो वी आर गोइंग टू मल्टिप्लाय 50 बाय 61. ओके, प्लस 100 बाय पार्ट 2ची फ्रिक्वेन्सी 100 मल्टिप्लाइड बाय इट्स मीन 70, and same thing we will do for all further values. So 120 multiplied by 80 plus 30 multiplied by 83. So it is equal to, okay, we will see it, divided by summation f is addition of all the frequencies. So 50 plus 100 plus 120 plus 30. Okay, so it is equal to, firstly find out the numerator. 50 into 61 is 111, plus 100 into 70 is 7000. Okay, plus 120 into 80 is 9600, plus 30 into 83 is 2490. The whole divided by 50 plus 100 plus 120 plus 30. So it is 300. So in the comment section tell me what is the answer, final mean of this distribution. Okay, so the example 5, we will see the solution of example 5 in the next video. Thank you.